सुंदर ते ध्यान या भावगीताने सुरुवात करण्यात आलेल्या ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या संगीतबद्ध करण्यात आलेल्या अभंग भावगीत भक्तिगीत आणि बालगीताने अॅम्फी थिएटर मंत्रमुग्ध झाले। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि वेणुगोपाल संगीतालय यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते। कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला। प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूरच्या अध्यक्ष रेणुका महागावकर यांनी प्रास्ताविक केले। त्यानंतर सर्व कलावंतांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल धाबळे यांनी केले तर आभार प्रकाश मोकाशे यांनी मानले। यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, प्रसिद्धी प्रमुख विनायक होटकर उपस्थित होते। जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती, जय जय रामकृष्ण हरी, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, भेटी लागी जीवा या भावगीत आणि भक्तिगीतांसोबतच गोरी गोरी पान फुलासारखी छान, चंदाराणी काग दिसतेस थकल्यावानी, किलबिल किलबिल पक्षी बोलती, शाळा सुटली पाटी फुटली यांसारखी बालगीते श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केली असून त्याचे सादरीकरण वेणुगोपाल संगीतालयाच्या कलावंतांनी केले। गायक रूपक झंकार कुलकर्णी, पियुष आवारे, स्वरदा मोहोळकर, रमा कुलकर्णी, श्रावस्ती माळशिखरे, माऊली जोशी यांनी आपल्या सुमधुर आवाजातून सादर केले। त्यांना तबला झंकार कुलकर्णी, कौस्तुभ चांगभले तर केदार गुळवणी हे व्हायलिन आणि बासरी जयेश कुलकर्णी यांनी साथ दिली। संगीत संयोजन शर्वरी कुलकर्णी यांनी केले। या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन आदिती कुलकर्णी यांनी केले। कार्यक्रमासाठी ज्येष्ठ तबलावादक आनंद बदामीकर, गझल गायक अतुल बुएले, नाट्य कलावंत वनिता म्हैसकर, पद्माकर कुलकर्णी, प्रिसिजनच्या सुहासिनी शहा यांच्यासह रसिक श्रोत्यांची मोठी गर्दी होती। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।